देश फुटीरतावाद्यांच्या हातात जाऊ देऊ नका. देश जात्यंध्यांच्या हातात जाऊ नका. कोण आहे जात्यंध, कोण आहे सांप्रदायिक? आमच्या देशामध्ये आम्ही जर का हातामध्ये भगवा झेंडा घेतला आणि हिंदुत्वाचा नारा लावला तर आम्ही काय जात्यंध ठरतोय? आणि या निवडणुकीला जात्यंध रंग दिला कोणी? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशामध्ये एक लाट आहे म्हणा, किंबहुना एक हवा आहे. आणि ही हवा एवढी सुटलेली आहे की समोरच्यांना कळतच नाही की काय करायचं. आणि मग तोंडातनं फुका मारत बसले हवा भरायला. फुग्यामध्ये फुटलेल्या फुग्यात हवा भरतात. फू 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 फुगतच नाही फुगा. या निवडणुकीला जात्यंध रंग सोनिया गांधींनी दिलेला आहे. ज्या वेळेला सोनिया गांधी इमामाकडे मताची भीक मागतात त्याच वेळेला त्यांचा पराभव त्यांना समोर दिसायला लागलेला आहे. का वेळ आली तुम्हाला? का या देशामध्ये ही सगळी लोक आहेत, यांच्या मतांची तुम्हाला किंमत नाही? आणि आमच्या देशाचा पंतप्रधान शाही इमाम ठरवणार की ही अशी अस्सल जिवंत भगवी भगवी मतं ठरवणार? ही निवडणूक फार महत्वाची आहे. अनेक विषय आहेत त्याच्यावरती मी खूप बोललेलो आहे. पण नरेंद्रभाई या वेळेला मुंबई नव्हे पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला 48च्या 48 खासदार देणार आहे. आणि शिवसेनेने तर अस्सल वाघ ढाणे वाघ निवडणुकीला उभे केलेले आहेत. ढाणे वाघ मर्द दिलेले आहेत. भाजपाने सुद्धा तसेच दिलेले आहेत. आणि समोरनं जे काय आहेत, काल परवाकडे शरद पवार माझ्यावरती चिडले. याचं कारण त्यांची उमेदवारांची यादी बघा आणि आपल्या उमेदवारांची यादी बघा. जे 6 वीर आता उभे राहिले, पूनम आहे त्याच्यामध्ये, किरीट आहे, गोपाळ शेट्टी आहे, अरविंद आहे, राहुल आहे, गजाभाऊ आहेत. कोणाहीवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, गुन्हेगारीचा आरोप नाही. आणि जे कोणी आमच्यावरती आरोप करत असतील, काल मी गेलो होतो ठाण्याला, ज्या उमेदवारांवरती आपल्या गुन्हेगारीचे आरोप आहेत ती गुन्हेगारी नव्हे, आंदोलनातले गुन्हे आहेत. लोकांसाठी एक तर हे सरकार आमच्यावरती अन्याय करत आहात. न्याय मागून मिळत नाही, कानफटात मारल्याशिवाय न्याय मिळत नाही अशी परिस्थिती तुम्ही आणलेली आहात. आणि लोकांचा आवाज उठवणं हा तुमच्यासाठी गुन्हा ठरत असेल आणि असे गुन्हे जर माझ्या शिवसैनिकावरती तुम्ही टाकत असाल तर अशा शिवसैनिकाचा मला अभिमान वाटतो. ही शिवसेना आहे. आणि मग काँग्रेसचे उमेदवार बघा, शरद पवारांचे उमेदवार बघा. परमसिंग पाटील डोक्यावरती खुनाचा गुन्हा, सुनील तटकरे भ्रष्टाचाराचा डोंगर केलेला आहे, बँक बुडवून खाऊन फस्त, छगन भुजबळ लुटत चाललेले आहेत. किती किती तुमचे गुन्हे आणि त्याचे घडे कधी फोडणार? कोण फोडणार आहे पापाचे घडे? आणि स्वतः शरद पवार सुद्धा काही कमी नाहीयेत. एक 4 दिवसापूर्वी जी बातमी आली की गाय रानाची जमीन म्हणजे गायींसाठी वगैरे मोकळी गरिबांसाठी ठेवलेली जमीन सुद्धा ह्यांनी गिळली. काय आणखीन गिळायचं तुम्ही बाकी ठेवलेला आहात? आणि मग जो नारा आम्ही देतो, चला दिल्ली जिंकूया, जिंकणारच, या वेळेला जिंकणार. पण त्यांनी नारा दिलेला आहे, चला दिल्ली गिळूया. कुठेही एकही क्षेत्र असं ठेवलेलं नाही की यांनी भ्रष्टाचार केलेला नाहीये. आणि तो विश्वास आपण देतो आहोत, आम्ही देतो आहोत. देशाचा चेहरा कसा पाहिजे एक प्रश्न मनाला विचारा, एक क्षणभर धरून चला. सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत, मोदी म्हणजे काय आहेत ना, मोदी समोर बसलेले आहेत. पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा, तुम्ही दुसरा पर्याय देताय? एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे जो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मरातब आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देताय? कोणी राहिलेलं नाहीये. सगळे बरबटलेले आहेत. कोण कोळशात बरबटले आहेत, कोण 2G मध्ये बरबटलेत, कोण कशात बरबटलेत. सगळं बरबटलेलं सरकार. हे बरबटलेलं सरकार ही देशाची ओळख होऊ शकत नाही, अजिबात होऊ शकत नाही. आणि सगळ्यात मोठं काम, तुम्ही नरेंद्रभाईंना मत देत नाही आहात, तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात. केवळ आमचे उमेदवार जिंकले पाहिजेत आणि नरेंद्रभाई पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून नाही मी बोलत. तर पूर्ण विचार करून
आपण पुढे चाललेलो आहोत. देशाला मजबूत सरकार आणि विश्वसनीय चेहरा हेच देशाचं भवितव्य आहे आणि ते आपल्याकडे आहे, पलीकडे काही नाही, अजिबात नाहीये. फक्त एकच गोष्ट, इकडे एवढी तमाम गर्दी जमलेली आहे, तुम्ही सगळ्यांनी खात्री केले का मतदान तुम्ही करू शकता? खात्री केले? मतदार यादीमध्ये नाव आहे का तुमच्या? कारण जवळपास 50, 60, 70 लाख मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेले आहेत. वर्षानुवर्षे जे मतदान करतात त्यांचा अधिकार खेचला जातो, हिरावून घेतला जातो आणि मग बांगलादेशी घुसखोर हे बरोबर मतदान करतात. या देशाचा पंतप्रधान, या देशातला नागरिक, होय, ही भगवी मन भगवी मतं या देशाचा पंतप्रधान ठरवतील, बांगलादेशी आणि पाकिस्तानी नाही. आणि आम्ही जे हिंदुत्व करतो, आमचं हिंदुत्व हे मुसलमानांचं द्वेष करणारं हिंदुत्व नाहीये. जो कोणी असेल, मुसलमान असला तरी चालेल, पण जो हा देश माझा देश आहे, माझी मातृभूमी आहे असा मानतो, तो कोणी असला, मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. पण पाकिस्तानी आणि बांगलादेशी हे आमच्या देशाचे नागरिक होऊ शकत नाही. आमच्या देशासाठी, नागरिकांसाठी ज्या सुविधा आहेत त्या नागरिकांनाच मिळाल्या पाहिजेत. पाकड्याने आणि बांगलादेशाने आम्ही ते खेचून घेऊ देणार नाही, अजिबात नाही. ज्या क्षणी आमचं सरकार येईल त्या क्षणी बांगलादेशी घुसखोर यांना लाथ मारून आम्ही हाकलून देऊ. आहे अशी हिंमत काँग्रेसकडे आहे? बोलतायत मतांची भीक मागताय तुम्ही. मतांच्या भीक मागणाऱ्यानो तुम्हाला देशाचा कारभार करता येणार नाहीये. आणि म्हणून आपल्याला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे. मजबूत सरकार आपलं येतं आहे. या वेळेला इकडे तिकडे कुठेही न पाहता, न फुटता तुम्ही सगळ्यांनी मला हात वर करून एक विश्वास द्या की उद्धवजी, नरेंद्रभाईंना आम्ही वचन देतो की मुंबईचे साईच्या साई खासदार त्यांच्या सोबत दिल्लीमध्ये आम्ही पाठवणार. बस नरेंद्रभाई हा विश्वासाने दिलेला आहे. ही मुंबई, आणि मुंबईने एकदा ठरवलं की मुंबई मागे हटत नाही, मुंबई संकटाला घाबरत नाही, मुंबई देशाचा आधार आहे. आणि हा आधार, ही मुंबई, हा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.